महाशिवरात्रीनिमित्त 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच भक्तिभावानं शिवभक्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल होत आहेत। तर भक्तिभावानं शिवभक्त हे घृष्णेश्वर मंदिरात दाखल होत आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं असलेलं हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामुळेच या ठिकाणाचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे आणि त्यामुळे देशातील अनेक शिवभक्त आवर्जून वेरूळ इथे येतात। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, सध्या कसं वातावरण पाहायला मिळतंय महाशिवरात्रीच्या निमित्तानं? नक्कीच अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि ते दृश्य तुम्हाला दाखवतो। रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी अशा पद्धतीने रांगा लागलेल्या आहे। ज्योतिर्लिंग 12वं घृष्णेश्वरचं मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की ही शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी दर्शन घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं आणि त्यामुळे या श्रद्धेपोटी फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातून लोक या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने येत असतात आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोच्या संख्येने हे सगळे भाविक या ठिकाणी येतात। रात्री 12 वाजता पूजा झाली आणि त्यानंतर हे मंदिर शेवटच्या भक्ताच्या दर्शनापर्यंत उघडं राहणार आहे। त्यामुळे मोठी गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। वेगवेगळ्या राज्यातून लोक या ठिकाणी पोहोचलेले आहे। सकाळपासून मोठी गर्दी आणि रांगा लागलेल्या आहे। घृष्णेश्वर मंदिर हे वेरूळचं मंदिर आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून लोक महाशिवरात्री निमित्त येत असतात। कुठून आलात? अहमदनगर मध्ये। काय भावना आहेत? शेवटचं ज्योतिर्लिंग आहे, भगवान का दर्शन करना है और क्या इच्छा है बस। कहाँ से? अहमदाबाद से आहे। अहमदनगर अहमदनगर। कुठून आलात दादा? हैदराबाद से। हैदराबाद। पहिल्यांदा आलाय की यापूर्वी पण आलाय? नहीं पहले अभी आपण बघतो की सगळे हे हिंदी भाषिक भक्त आहेत, म्हणजे हैदराबाद कुणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि मोठा उत्साहाचं वातावरण आहे। महाशिवरात्र आहे आणि वेरूळचं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं, म्हणजे या ठिकाणी जर दर्शन घेतलं तर पूर्ण परिक्रमा पूर्ण होते आणि त्यामुळेच सगळे भक्त भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून या ठिकाणी पोहोचत असतात। सकाळपासून मोठी गर्दी लागलेली आहे। गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर 4 तास दर्शनासाठी लागत होते, मात्र यावेळी नियोजन करण्यात आले आणि 3 तासात दर्शन होतं। यावेळेस नियोजन देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। कुठेही गाभाऱ्यात गर्दी होताना दिसत नाही, मात्र शिवलिंगाला स्पर्श दर्शन करूनच आपली जी इथे येण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होते आणि त्यामुळेच सगळे भाविक या ठिकाणी काही झालं तर गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात आणि त्याचंच हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तब्बल 1 ते 1.5 तासाची ही सगळी रांग लागलेली आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत 3 तास असो जेवढा वेळ लागेल तेवढा, मात्र जोपर्यंत गाभाऱ्यातलं स्पर्श दर्शन करून ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने हे सगळे भाविक या ठिकाणी गर्दी करतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला घृष्णेश्वर जे वेरूळचं मंदिर आहे त्या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते। निश्चितच मोहसिन, भक्तांनी मंदिर हे फुलून गेलेलं दिसतंय। धन्यवाद मोहसिन या सविस्तर माहितीसाठी।